ऑल, मी डॉक्टर नेत्रा. ऊन मी म्हणते उष्माघाताचा आज तिसरा बळी गेलाय आणि वाळवण काय माणसं सुद्धा पापड बनवून निघतील अशा पद्धतीचं तीव्र ऊन ह्या वर्षी पडलेलं आहे. आत्ता फक्त मिड एप्रिल आहे, अजून अख्खा मे जायचा आहे आणि ह्या वर्षी खरोखर हायड्रेशनकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी भरपूर पाणी पिलं म्हणजे माझ्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन होईल. काही लोकांना सवयसुद्धा असते बघा की एकदम तांब्यावर पाणी प्यायचं किंवा 2-3 ग्लास पाणी प्यायचं. त्यांना असं वाटतं की मी एवढं पाणी पिल्यामुळं माझं शरीर छान हायड्रेटेड राहील आणि माझं टेम्परेचर मेंटेन राहील. पण खरं सांगू, ह्या हायड्रेशनचा काहीच उपयोग होत नाही. उपयोग होतो तो फक्त बाथरूमच्या वाऱ्या करण्यामध्ये. शरीराला आपण जी प्रत्येक गोष्ट खातो ती गोष्ट पचवावी लागते, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा आलं. आता हायड्रेशन मेंटेन करायचं असेल तर आपण काय काय डूज आणि डोंट्स ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर बघूया. पाणी प्यायचे, एवढं भांडभर पाणी दर अर्धा तासाला 1 तासाला जशी तुम्हाला तहान लागेल तसं प्यायचं. एवढं पाणी शरीराला पचवणं सहज शक्य असतं, पचनावर ताण येत नाही, ते पाणी अवेलेबल राहतं आणि सतत थोडं थोडं पाणी मिळत असल्यामुळं शरीराचं टेम्परेचर छान रेग्युलेट राहतं. निसर्गानं भरभरून गोष्टी दिलेल्या आहेत. कलिंगड दिलेलं आहे, खरबूज दिलेलं आहे, द्राक्ष दिलेली आहेत. अनेक आमच्या कोल्हापूरकडं त्याला वाळकं म्हणतात, त्या गोष्टी अगदी पातळ अशा काकड्या असतात त्या काकड्या आहेत. रेग्युलर आपल्याला ज्या मिळतात त्या काकड्या आहेत. असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्ही हायड्रेशनसाठी नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर आपले जे ट्रॅडिशनल पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आंबिली आल्या, त्याच्यामध्ये काही जण ज्वारीची करतात, नाचणीची करतात, ताक आलं, मसाले ताक आलं, मठ्ठा आला, हे सगळं घरी केलेलं बरं का, बाहेरचं काहीही नाही. त्यानंतर अनेक प्रकारचे फ्रूट्स आले, फ्रूट ज्यूस आले. पुन्हा सांगते, फ्रूट ज्यूस घरी केलेले, कॅन्ड पॅक केलेले किंवा रस्त्यावर मिळणारे नव्हे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आपले ट्रॅडिशनल पदार्थ आहेत, दही भात आहे, पांढरा कांदा वापरणं आहे. अनेक प्रकारची सरबत आपल्याकडे छान अवेलेबल आहे. त्याच्यामधले कोकम आहे, आवळा सरबत आहे, त्याच्यामध्ये लिंबू सरबत आहे आणि बेलाचं सरबत आपल्याकडे बरेच जण नाही वापरत, पण बेलाचं सरबतसुद्धा तुम्ही करून बघा. अतिशय छान थंडावा देणारा आहे आणि हायड्रेशनसुद्धा मेंटेन करणार आहे. त्यानंतर अनेक वेळा आपल्याकडे घरी सब्जा आपण वापरत नाही. सब्जा अक्षरशः इतका सोपा वापरायला की एक 10-15 मिनटं तुम्ही एक वाटीभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा, एक चमचाभर, आणि दिवसभर तुमच्या पाण्यामध्ये, तुमच्या ताकामध्ये किंवा तुम्ही जे सरबत पिता त्याच्यामध्ये एक चमचा टाका. अतिशय उत्तम हायड्रेशन मेंटेन करतो आणि छान शरीराला गार ठेवतो. आता करायचं काय नाही आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही जे डिहायड्रेशन करणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे शरीरातनं पाणी काढून टाकणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला येतो चहा. बऱ्याच वेळा आपण चहा घेतो आणि आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं, तर तो चहा आपल्या शरीरात पाणी ॲब्सॉर्ब करून देत नाही. तर निदान हा उन्हाळा तरी तुम्ही चहा पिण्याचं टाळा किंवा प्रमाण कमी करा. दुसरी गोष्ट आहे कॉफी, तिसरी गोष्ट आहे अल्कोहोलिक ड्रिंक आणि चौथी गोष्ट आहे अतिशय तिखट आणि गरम अन्न. या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त पाणी शरीरातनं बाहेर काढून टाकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चिडचिडेपणा होणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा गोष्टी होऊ शकतात. दुसरी गोष्ट आहे बाहेर मिळणारे फ्रूट ड्रिंक्स, मिल्कशेक, कट केलेले फ्रूट्स किंवा अनेक प्रकारची सरबतं जी रस्त्यावर कुठेही मिळतात ती अजिबात घेऊ नका. ऊन इतकं जास्त आहे की दुधाचे पदार्थ, फ्रूट ज्यूस, कट केलेले फ्रूट्स याच्यामध्ये जी साखर असते ती इतक्या फास्ट फर्मेंट होती आहे की त्याच्यामुळे तुम्हाला सहज फूड पॉयझनिंग होऊ शकतं. जे काही करायचं ते घरी आणून स्वच्छ धुवून ताजं आणि घरचं ह्या 2 गोष्टी तुम्ही अगदी कटाक्षानं पाळा. तिसरी गोष्ट आहे आपल्या अंगावर आपण जे घालतो ते कपडे. आता बऱ्याच वेळा स्त्रिया आहेत ते संपूर्णपणे कव्हर्ड असतात, त्यांची मानसुद्धा कव्हर्ड असते, पण पुरुषांच्या बाबतीत जनरली फक्त हॅट घातली जाते आणि त्याच्यामध्ये मान ही उन्हाळा एक्सपोज्ड असते आणि तिथं सनस्ट्रोकचा चान्स वाढतो. त्यामुळे पुरुषांनी एकतर हॅटसारख्या टोप्या घालाव्या किंवा मानेवर ओला रुमाल किंवा ओलं कापड असं काहीतरी बांधलेलं असावं. आपल्याकडच्या वातावरणासाठी जीन्स हा प्रकार बनलेलाच नाही आहे, डेनिम हा प्रकार बनलेलाच नाही आहे. त्यामुळं साधे, सुती, हलके आणि सिंगल लेयर्ड कपडे घाला. सर्व लोकांनी अगदी पांढरे किंवा अगदी लाईट शेड असलेलेच कपडे घाला, ते तुमच्या शरीराला गार ठेवायला मदत करतात. लहान बाळांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्या घरी जर खूप लहान बाळ असेल 1 वर्षाच्या आतलं, 2 वर्षाच्या आतलं, तर त्याला पाणी किंवा पाणीदार फळं किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सुरू कराव्या लागतील.
त्या तुम्ही डॉक्टरांना विचारून नक्की सुरू करा. बाळांना 2, 3, 4 लेअरचे कपडे घालू नका. त्यांनाही अगदी सुटसुटीत सुती आणि सिंगल लेअर असे कपडे घाला. डायपरच्या बाबतीत डायपर खूप जेव्हा एक्स्ट्रीम हीट असते तेव्हा वापरणं टाळा, कारण डायपर हे जनरली ब्रिदेबल नसतात. अगदीच अनमॅनेजेबल असेल तर वापरा, नसेल तर जास्तीत जास्त सुती आपल्याकडे ज्या लंगोट वगैरे असतात किंवा ब्रिदेबल जे इनरवेअर्स असतात असेच तुम्ही वापरा. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिमहत्त्वाची सूचना, जनरली मी इतक्या वर्षात बघितलेले की ज्येष्ठ नागरिकांना 11:30 आणि 12 हीच वेळ आवडते घरातनं बाहेर पडायला, आणि त्यांचं फेवरेट डेस्टिनेशन असतं बँक, आणि तिथं जाऊन ते पासबुक छापून घेणं. तुम्ही पासबुक छापलं नाही तर काही जगबुडी होणार नाही आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, अतिशय आजारी असणाऱ्या व्यक्ती, लहान बाळं किंवा ज्यांची एकूणच हीटची सहनशक्ती कमी आहे अशा सर्वांनीच 11 ते 4 किंवा अगदी 5 म्हणाल घरातनं बाहेर पडणं टाळा. ह्या वर्षी निक्षून आपण आपली काळजी घेतली तरच हा उन्हाळा सुसह्य होणार आहे. या सगळ्या गोष्टी पाळा, ट्रॅडिशनल गोष्टींकडे जावा, आणि त्याच गोष्टी तुम्हाला हा उन्हाळा कसाबसा तग धरून पुढं पावसाळ्यापर्यंत पुढंपर्यंत नेतील. तर नक्की काळजी घ्या. बाय.